म्हणजे हा तोच बेसिकचा प्रश्न मुद्दाम तुम्हाला विचारला. बरं टाइमपासमध्ये बघूया आपण शॉर्टकटने कसं करायचं ते. शॉर्टकटने चेक करू आपण की पी आणि क्यू यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 7:3 आहे. ठीक आहे, 7:3 कधीच आहे, आजचं गुणोत्तर आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं गेलंय बाबा पुढे पुढे काय असेल ते 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:1 वगैरे काय असेल ते 2:1 होईल. असो, होऊ द्या. मग पीचे आजचे वय किती. मी तुम्हाला काय शॉर्टकट शिकवले. आता आपण हे कन्सेप्टने मी आता करणार नाही, कारण ऑलरेडी एवढी गणित कन्सेप्टने करून दाखवली. आपण आपल्या शॉर्टकटने हे गणित जमते का आपण डायरेक्ट चेक करून टाकूया. ठीक आहे, तुम्हाला विचारलं गेलं पीचं आजचं वय किती, तर पी आणि क्यू यांचं गुणोत्तर किती आहे, 7:3 आहे. बरोबर, यातला हा पहिला पी आणि दुसरा क्यू आहे, तर पीचा फॅक्टर किती आहे, 7 आहे. बरोबर, मग आता पीचं आजचं वय जर असेल तर तुम्हाला कुठल्या ऑप्शनला 7ने भागतोय तेवढंच बघायचं ना, विषय संपला. कारण आजचंच गुणोत्तर तुम्हाला दिलंय आणि तुम्हाला आजचंच वय विचारलंय, तर आजचंच पीचा जो काय फॅक्टर आहे तो 7 आहे, हे लक्षात घ्या. मग 7ने बघा, 28ला भाग जातो, 26ला भाग जात नाही, 30ला भाग जात नाही, 24ला भाग जात नाही. कशाला भाग जातो, कशाला जातो, 28ला जातो. विषय संपला, झालं, संपलं. एखादा म्हटलं असं 2 ऑप्शनला भाग गेला असतं तर काय केलं असतं तुम्ही, तर मी दुसरा रेशिओ चेक केला असता. मग त्यामध्ये 4 वर्षानंतर ते 4 ऍड केले असते आणि त्याला भाग जातो का बघितलं असतं. पण त्याच्यात मग परत 2 ऑप्शन राहत नाहीत. दोन्ही जर तुम्ही कंडिशन चेक करताय आणि त्याला दोन्ही ऑप्शन ऍप्लिकेबल होत असतील तर ऑप्शनच चुकीचं आहे, मग समजून घ्यायचं. तसं होणार नाही, एकच ऑप्शन लागत असतो दोन्हीकडून पहिला तर. पण मला वाटतं जर पहिल्या फेरीतच आपला उमेदवार विजयी होत असेल तर दुसऱ्या फेरीचा आता गरज काय, आपल्याला विषयच नाही, संपलं तिकडे. ठीक आहे, असं करायचं. बाकी कन्सेप्टने मांडणी करायची करू शकता, मागाशी शिकवलेली आहे. काय मांडणी होईल ती, बाबा पी आणि क्यू यांचा गुणोत्तर काय 7:3 आहे, तर 7 आणि 3 तुम्ही घेतला, 7x 3x करायचं. मग 4 वर्षानंतर म्हटलंय तर काय करायचं, 7x + 4 3x + 4 आणि त्याचा रेशिओ किती बनला, 2:1 बनला. आता बसा सोडवत ते आणि एक्सचा फॅक्टर काढा, जे काही येईल त्याला इथे गुणत बसा. उत्तर तुमचं असं येतं आणि तसं येतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे मला वाटतं त्यापेक्षाही लवकर येणे होतंय, तर तसं करा, काय टेन्शन नाहीत का. चलो नेक्स्ट, आता पुढे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. ठीक आहे, आपण काय करूया थोडं समजून घ्या. बाबा वडील आणि मुलग्यामध्ये त्यांनी म्हटलं की वडिलांचं वय हे मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. ठीक आहे, आपण काय करूया, जो मुलगा आहे ना, मुलगा हे बेस्ट वेवर हे करण्याचं, त्या मुलग्याला एक्स मानायचं कधी पण, आणि त्या मुलाच्या जे काय वय असेल त्याला 3 पट 4 पट 10 पट 20 पट 30 पट काय असेल ते करत बसू आपण. म्हणजे कसं, मुलग्याचं वय एक्स मानलं ना एकदा, मग तुम्हाला लोकांना वडिलाचं काउंट करता येतं. कसं बघा, मग त्याने म्हटल्यानुसार वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या, लक्षात घ्या, 30 पट आहे. मग वडिलाचं वय आपण काय करतो, मुलाला एक्स आणि वडिलाला वय, तसं करण्यापेक्षा तुम्हाला बेस्ट वे सांगतोय. काय करायचं, मुलग्याला एक्स मानायचं आणि त्याने काय म्हटलं, आता वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. म्हणजे मुलगा समजा 1 वर्षाचा असेल तर वडील 1 × 30 म्हणजे 30. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. मग मुलगा समजा 2 वर्षाचा असेल तर 30 पट म्हणजे 30 × 60. ठीक आहे, पण हा प्रॅक्टिकल प्रश्न असेल तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट म्हणजे वडील बरोबर डायरेक्ट 30x करून टाकायचं. इथे येणार आहे 30x, बस हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. हे झालं पहिलं बेसिक मांडणी आपली. ठीक आहे, ही मांडणी केल्याच्या नंतर आता पुढे 18 वर्षानंतर, बापरे, 18 वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 30 होते. ठीक आहे, 18 वर्षानंतर. आता 18 वर्षानंतर जर तुम्ही लोकांनी पाहिलं, थोडं समजून घ्यायचं सगळ्यांनी. आता आपण 18 वर्षानंतर चालूया. आता इथे काय होणार बघा, 18 साल बाद, 18 वर्षानंतर त्याने असं म्हटलंय वडिलांचं वय, इथं मी लिहितो वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 30 होईल. मुलग्याचं वय जे काय असेल मुलग्याचं त्याच्या काय होईल, 30 होईल. आता एक लक्षात घ्यायचं, 18 वर्ष झाल्यानंतर वडिलांचंही वय वाढतं आणि मुलाचंही वय वाढतं. काय मुलगा तेवढाच राहणार ना, लहान आहे तेवढाच. दोघांचं वय 18-18ने वाढणार आता, कारण आयुष्यभर त्यांच्या वयातला डिफरन्स 18च राहणार आहे ना. म्हणजे 18 वर्षानंतर म्हणजे जो काय राहील तो स्टार्टिंगच्या त्यांच्या वयानुसार राहणार आहे. मग ते 18 वर्षानंतर जा ना 50 वर्षानंतर जा, ते अर्थात दोघांची वय तेवढ्यानेच वाढतील किंवा तेवढ्यानेच घटतील, हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. मग आता वडील आणि मुलगा यांच्या कंडिशनमध्ये तर तुम्हाला लोकांना वडिलांचं वय काय भेटले, 30x भेटले. ठीक आहे, मग त्या 30x मध्ये तुम्ही लोक 18 वाढवायचे, कारण 18 वर्षानंतर तुम्ही लोक कॅल्क्युलेट करताय. आणि मुलाच्या कंडिशनमध्ये मुलाचं वय तर आपण आधीच एक्स मानून बसलो होतो, बरोबर की नाही. मग त्याच्यामध्ये पण मुलाच्या वयामध्ये पण तुम्हाला लोकांना 18 वर्षानंतर म्हटल्यामुळं 18 वाढवावे लागतील. पण हे वाढवताना इथे ब्रॅकेट टाका, कारण त्याला ती पट करायचं बाकी आहे. आणि अशी कुठली पट असेल तर कधी ब्रॅकेट टाकत चला, कारण ती पट त्या दोघाला गुणणार आहे आतमध्ये, हे लक्षात ठेवायचं. आणि ते नाही गुणलं तर उत्तर चुकणार आहे आपलं, हे पण लक्षात ठेवायचं. चला, मग आता इथं 30x 30x काहीच विषय नाहीये, अधिक 18 18, त्या 3ने आतमध्ये गुणलं, इथं 3 × x म्हणजे 3x आणि 18 त्रिक त्याला 54. ठीक आहे, सो आता 3x ला इकडे घेऊन या, 18ला तिकडे पाठवून द्या. ठीक आहे, सो इथे 30x 30x आलं, हा 3x तिकडून इकडे इम्पोर्ट केला आपण, तो झाला -3x. आणि तिकडच्या बाजूला इकडे कोण आहे, तो आधीपासून 54, 18ला तिकडे घेऊन जावा, तो बनणार आहे -18. चला, मग हे केल्यानंतर
30 मधून 3 गेलं, इथं आलं 27x इज इक्वल टू 54 वजा 18 आपण केल्यानंतर इथे येतं तुमचं उत्तर 36. आता अनेकांना वाटते की चुकलं, अजिबात नाही चुकलं. आपल्याला सवय लागली की एक्सचं उत्तर 2 यावं, 3 यावं, 4 यावं, 11 यावं किंवा पूर्णांक यावं. पण दरवेळेला काही ती सारखी दिवाळी नसते, सारखं पूर्णांकात येणार नाही उत्तर. ते अपूर्णांकात सुद्धा वय असतात ना. 10 वर्ष म्हणजे 10 वर्ष 2 महिने, 1 वर्ष 4 महिने, 1 वर्ष 8 महिने, हे अपूर्णांक झाला एक प्रकारचा. मग तसंच होणार तिकडे. आता ते काय होते बघा नेमकं. आता 27 तुम्ही तिकडे घेऊन गेलात तर एक्स इक्वल टू काय येते तर 36 भागिले 27. आणि जर तुम्ही लोकांनी याला भाग दिला तर 9च्या पाड्यात दोघं जण आहेत. तर 9च्या पाड्यात दोघं म्हणजे कसं, इथं 9 चौक 36 येणार आहे बा, लक्षात घ्या सगळ्यांनी. 9 चौक 36 आणि इथं 9 त्रिक 27. उत्तर येणार आहे 4/3. म्हणजे 4/3 हे वय कोणाचं तर त्या पोराचं. कारण एक्स इक्वल टू 4/3 असं आलेलं आहे. तर येऊ शकतं ना वय असं. ते 4/3 म्हणजे सरळ सरळ तुम्ही त्याला आपण कन्वर्ट जर करायला गेलो 4/3 वर्ष आहेत ते. सो 3 एक 3, 1 वर्ष कंप्लीट, उरलं 1/3 म्हणजे वरले 4 महिने. ते 1 वर्ष 4 महिन्याचं पोरग आहे ते. पण तसं करायची गरज नाही, तुम्ही काहीच करायचं नाही तिथून पुढं. 4/3 काढलं ना तिथं शांत राहायचं ना. त्यांनी विचारलं काय, वडिलांचं आजचं वय किती. अरे बाबा, वडिलांचं वय काढण्यासाठी एवढा मोठा तुम्हाला लोकांना 30x चा फॉर्म्युला दिला ना, त्यात किंमत टाकून द्या ना. वडिलाचं वय 30x आहे म्हणजे 30 गुणिले x ची किंमत काढली तुम्ही लोकांनी. इथं 4/3 द्या ठेवून, तिथं इथं 4/3 ठेवून द्यायचं. ठेवलं आणि द्यायचा भाग त्याला मस्तपैकी. मग 3 एक 3, इथं 10 आला, 10 चौक काय आला तो 40. 40 वर्षांचं वडील आहे, संपला विषय. 40 वर्षांचे वडील आहेत, ठीक आहे. सो 40ला टिक करून टाका, 40चे वडील आहेत. हे कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. बरं, इथं कुठेतरी डोकं लावून काहीतरी म्हणजे शॉर्टकटच्या फंद्यात पडू नका, कारण हे तुम्हाला गोलीगत धोका देऊ शकतं. बेस्ट असंच करा. कन्सेप्ट इज पॉवर हे लक्षात ठेवायचं. म्हणून मी कन्सेप्ट कधी सांगतो प्रत्येक गणितामध्ये, ठीक आहे. चलो फिर अभी इसके बाद अभी क्या. खूप फालतू प्रश्न आहे, चिल्लर प्रश्न आहे, पण तरी पण पोरांना अंडरस्टँड होत नाही, जमत नाही. खोटं वाटलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करून बघा. जड जातं कधी कधी, काही लोकांना ते इक्वेशन बनवायला जमतच नाही. खूप सिंपल आहे, मी सांगतो काय करायचं. राम आणि श्याम यांचे एकत्रित वय. आता काय याच्यामध्ये राम आणि श्यामचं एकत्रित वय काय बघा. असं हो का, असं की राम आणि श्याम यांचं एकत्रित वय, याला मात्र एकत्रित वय, ठीक आहे. हे पुढे काय दिलंय, राम आणि श्याम यांचे एकत्रित वय, कॉमा असतो इथे समजून घ्यायचं. श्याम आणि मोहन यांच्या एकत्रित वयापेक्षा, कोणापेक्षा बघा लक्षात घ्या, श्याम आणि मोहन, बघा लक्षात घ्या, राम आणि श्याम यांचं एकत्रित वय हे श्याम आणि मोहन यांच्या एकत्रित वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. आता याचा अर्थ समजून घ्या सगळ्यांनी. तुम्ही जास्त म्हटलं की +10 करून टाकाल, ते कुठं कराल तुम्हालाच कळायचं नाही. याचा अर्थ असा आहे की यांचं वय, या दोघांचं एकत्र वय, या दोघांच्या एकत्र वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. मग तुम्हाला त्याने डिफरन्स दिलाय तो, हे अंडरस्टँड करा सगळ्यांनी. म्हणजे यांचं 100 असेल तर यांचं 90 आहे. म्हणजे दोघांमध्ये गॅप आहे, दोघांमध्ये फरक आहे 10चा, दोघांमध्ये फरक आहे 10चा. हे ते दिले त्यांना ते म्हणायचे. 10 वर्षांनी जास्त म्हणजे हे मोठेत हे छोटेत, ह्या दोघांचं वय एकत्र केलं की या दोघांच्या एकत्रित वयापेक्षा ते 10 वर्षांनी जास्त आहे. त्याला असं दाखवावं लागतं. याला स्टार करून घ्या. हे नाही कळत आपल्याला, ही मांडणी कळत नाही. ही मांडणी पाठ करून ठेवा वाटलं तर, ठीक आहे. आणि मग आता आपण ह्याला सॉल्व्ह करू इक्वेशनला. काय बनते बघू आपण. हे रामचं राम अधिक श्यामचं श्याम, मायनस इथं आतमध्ये गेला तर मायनस याला मायनस करून टाकले तर मायनस श्याम येईल. इथं मायनस यम कोण आहे, यम म्हणजे मोहन, त्याला पण मायनस करून टाकेल तो. आणि पलीकडे काय आला 10. बस इतकं कळालं सगळ्यांना. मग आता एकदम बारक्या पोरांच्या बेसिकनुसार इथं +s आणि इथं -s आहे, हे दोघं एकमेकाला कटअप कॅन्सल, ठीक आहे. उरलं काय r, इथे राहिला -m इज इक्वल टू 10. याचा अर्थ तुम्हीच ठरवा काय ते, याचा अर्थ तुम्हीच ठरवायचा. राम आणि मोहन यांच्या वयाची वजाबाकी 10 आहे. याचा अर्थ राम हा मोहनपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे, ठीक आहे. राम हा मोहनपेक्षा नाही, तसं नाही कळलं तर एक गरीबाची मेथड आपल्याकडे काय माहिती आहे का, इथं रामचा राम ठेवायचा असंच, ठीक आहे. -m तिकडे पाठवून द्यायचा, -m तिकडे पाठवून दिला, तिकडे +m झाला आणि तिकडचा +10. आता वाचा, राम हा मोहनपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. बारक्या पोरांची मेथड आहे. राम हा मोहनपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. मग तुम्ही बघा, आणि मग मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान किंवा मोठा. तर तुम्ही लोकांनी आता काय करायचं, त्याला उलटा अर्थ घ्यायचा, ठीक आहे. कसा घ्यायचा बघा, राम हा मोहनपेक्षा 10 वर्षांनी मोठा, ठीक आहे. मग आता ह्याला अजून किती प्रकारे फिरते बघा ना गणित. इथं कळतंय, इथं बघा, राम मोठा आहे मोहन छोटा आहे, राम मोठा आहे मोहनपेक्षा 10 वर्षांनी, म्हणजेच याचा अर्थ काय, मोहन छोटा आहे रामपेक्षा 10 वर्षांनी. मग त्याने म्हटलंय मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान किंवा मोठा आहे, तर मोहन लहान आहे. लहान संख्या इथे आहे, मोठी संख्या इथे आहे, एवढं तर कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे मोहन रामपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सो म्हणायचं मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान आहे, 10 वर्षांनी लहान आहे. इतकं सिंपल आहे, बेसिक येते. आणि मग राम हा मोहनपेक्षा 10 वर्षांनी मोठा, आणि उलटं केलं तुम्ही लोकांनी तर मोहन हा रामपेक्षा 10 वर्षांनी लहान. कसं बी करा, कसं केलं, मोहन तिकडे गेला 10 इकडे आला, ते मायनस करून टाकलं.
म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे सगळे सेम आहेत, सगळं सेम आहे, हे सब सेम आहे बेटा, सब सेम आहे. तुम्हाला फक्त ते कोण पलीकडे गेलं प्लस होतं आणि कोण अलीकडे आलं की प्लसचं मायनस होतं, मायनसचं प्लस होतं, ते कळलं पाहिजे. हे बेसिक आहे, सगळं सेम आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता प्रश्न समजून घ्या सगळ्यांनी. काय दिले? ए हा बीच्या दुप्पट आहे. मग लिहून टाकून आपण बघत नाही बसा, लिहून टाकायचं. ए हा बीच्या दुप्पट आहे, एकदम सिंपल, गोरगरिबासारखं. ठीक आहे. आणि सीच्या निंपट आहे. कोण? तो येच ना. ए हा बीच्या दुप्पट आहे आणि सीच्या निंपट. ज्याने सुरुवात झाली त्याच्याबद्दलच असतात दोन्ही वाक्य. ए हा बीच्या दुप्पट आहे आणि सीच्या निंपट आहे, आणि सीच्या निंपट आहे. कोण? तो येच ना. मग ए हा सीच्या निंपट आहे, ए हा सीच्या निंपट आहे. एवढं तर करू शकतो आपण. इतकं करून टाकायचं, बिंदास, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. आणि मग त्याने असं पुढं म्हटलं आपल्याला की जर पुढे बघा त्याने जर काय म्हटलं पुढे, बी आणि सी यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष असेल. कोणाची? बी आणि सी. इथे लक्षात सगळ्यांनी, बी आणि सी यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष असेल तर तुम्हा लोकांना याच्यामध्ये काय म्हटलं गेलंय असेल तर एचे वय किती असेल. आता एचं वय तुम्हा लोकांना काढायचंय. तर खूप कॉम्प्लिकेटेड वाटल्यासारखं असं दिसतंय, पण तसं काही नाहीये. हे खूप म्हणजे इतकं चिल्लर आहे, इतकं सोपं आहे. तुम्हाला लोकांना आता कळून जाईल बा कसं करायचं ते. एक बेस्ट वे, तुम्हाला एक बेस्ट वे सांगतो काय करायचं. कधी पण तुम्हाला लोकांना वय कोणाचं विचारलंय, वय कोणाचं विचारलंय? एचं. ठीक आहे. मग काय करायचं, इथं ही समीकरण दिसतं ना तुम्हाला लोकांना, ही समीकरण हे दुसरं, हे पहिलं दुसरं, यामध्ये फक्त एक आयडिया करायची. काय करायचं, इथं हा जो इथला 2 इथं खाली घेऊन यायचा. बघा बेस्ट वे, याला हा 2 इथं गुणिले, इथं आला की भागिले होऊन जाईल. हे पण A/2 बनेल, बरोबर का. इथे बनलं बी. तुम्हा लोकांना बीची किंमत मिळाली A/2. बीची किंमत मिळाली A/2. बघा बेस्ट वे, याला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. आपल्याला हे घेऊन त्यात टाकून द्यायचं. आणि इथं काय बनतंय, हा जो भागिले 2 इथं आला गुणिले झाला, तो बनला 2A. 2A इज इक्वल टू सी. काय बनलं? 2A इक्वल टू, तुम्हाला सीची किंमत मिळाली, सीची किंमत मिळाली 2A. आता मी जे राऊंड केलंय ते राऊंड मी तिथं पण करतो. मग तुमचा फोकस येईल या राऊंडवरती. ठीक आहे. आता ते राऊंड बघायचा फक्त. बीची किंमत काय? बीची किंमत आहे A/2. ठीक आहे. बीची किंमत काय? तर बीची किंमत आहे A/2. क्या बात आहे, ग्रेट. प्लस सीची किंमत काय? सीची किंमत आहे 2A. बीची किंमत आहे A/2, ते आपण ठेवून दिली तिथं. सीची किंमत काय? 2A, तिथे ठेवून द्यायची, संपला विषय. सीची किंमत काय? तर 2A इज इक्वल टू 70. आता हे काय, आपण एक्सच्या समीकरणात किती मोठी मोठी गणितं केलीत. हे तर काहीच नाही, फक्त 2 स्टेजचं गणित आहे. फक्त काय करणार आपण, 2 नाही तर क्रॉस करून टाका. इथं एचं ए, बे दुने किती आला 4, इथं 4A भागिले 2 बरोबर किती आहे 70. आता ह्यात काय सॉल्व्ह करायसारखं राहिलंच नाही काय त्या गणितामध्ये. करून दाखवलं तरी पण. ए आणि 4 आहे. आता आपल्याला सवय काय, एक्स आणि 4x. आता एक्स आणि 4x म्हणजे 5x. मग ए आणि 4A म्हणजे 5 आहे. एवढं तर कमीत कमी कळेल ना. बघा ना, 1 ॲपल आणि 4 ॲपल म्हणजे 5 ॲपल झाले. इथं बनलं 5A भागिले 2 इज इक्वल टू 70 आहे. आता अनेक हुशार लोक इथल्या ते कट करून टाकतात की सर 5 ने आम्हाला भाग दिला आणि 2 ने गुणून टाकलं. नाहीतर आपलं गोरगरिबाची सगळ्यात बेसिक मेथड अशी म्हणते की इथं एला असंच ठेवायचं, एला इथंच ठेवायचं, तो 70चा 70 तिकडे, हा 2 वर जाईल आणि 5 खाली येईल. ही सगळ्यात गरिबांची मेथड. 2 वर जातो आणि 5 खाली येतो आणि याला सॉल्व्ह करून टाकायचं. सो 5 × 5, 2 राहिल्या 20 म्हणजे 5 चोक 20. आणि मग तुमचं उत्तर समोर क्लिअर होईल. 14 गुणिले 2, तर 14 गुणिले 14 दुने 28. 28 विचारलं काय एकदा ते बघा. विचारलं तुम्हाला एचं वय किती, तुमच्या समोर क्लिअर आहे. A = 28, तर तुमचं उत्तर असेल 28. झालं, संपलं. इतकं सिंपल आहे. असंच करायचं. अजून काय डोकं लावू नका. सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात त्याला. आणि स्टेप किती लागल्या, 1 2 हे काउंट करावं लागेल. ही स्टेप होत्या 1 2 3 4 5 6. 6 स्टेपमध्ये उत्तर निघतं. ठीक आहे, बेसिक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढे बघा सगळ्यांनी. राहुल हा ऋतूपेक्षा, कोणतं राहुल नावाचा व्यक्ती आहे, तर ऋतूपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे, लिहितोय कसं बघा आता. राहुल हा ऋतूपेक्षा, ठीक आहे, मी मराठीत लिहून दाखवलं. चला, काही विषय नाही, तुम्हाला टेन्शन नको. राहुल हा कोणापेक्षा, राहुल हा ऋतूपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. किती सिंपल आहे बघा ना, एकदम बेसिक मेथड आहे ती. ठीक आहे, राहुल हा ऋतूपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, संपला विषय. हां, पुढे काय म्हटलं त्यांनी की जर 3 वर्षापूर्वी ऋतूचं वय x वर्ष इतकं असेल. किती वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी ऋतूचं वय x वर्ष होतं. बघा लक्षात घ्या. म्हणजे ऋतूचं वय, लक्षात घ्या सगळ्यांनी, ऋतूचं वय 3 वर्षापूर्वी x होतं. ऋतूचं आजचं वय आहे ना, त्यातून जर 3 कमी केले तर ते x मिळते. 3 वर्षापूर्वी x होतं. म्हणजे आज कसं काढायचं, किती सिंपल वे बघा ना, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. 3 वर्षापूर्वी ऋतूचं वय 3 वर्षापूर्वी म्हणजे 3 मायनस केला तर किती होतं, x वर्ष इतकं असेल. तर बेस्ट वे म्हणून आपण असं करू शकतो ना की ऋतू बरोबर हा 3 तिकडे घेऊन जावा. तो बनला काय माहिती आहे का, -3 तिकडे गेला, तो बनला
+3, ऋतूचं वय झालं x+3, किती बनलं x+3. आता आपण काय करायचं, त्यांनी विचारलं तुम्हाला लोकांना राहुलचं आजचं वय किती. आता ऋतूची किंमत x+3, बघा लक्षात घ्या, ऋतूची किंमत काय x+3, आपण ऋतूची किंमत इथे टाकून देऊ. ऋतूची किंमत आहे x+3, साईडचा बिचारा -5 इथे थांबलाय. आता आपण हे सोडूया, काय येते ते बघूया. याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आता काय मिळते, साधी सरळ गोष्ट आहे, x ठेवलं, या दोघांची जोडी बनवायची, +3 -5. आणि हे तुम्हाला पहिल्या बेसिक लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे मॅथमॅटिक्सच्या, की दोन संख्यांची चिन्ह जर वेगळी असेल तर वजाबाकी करतात. 5मधून 3 गेलं, इथं 2 आलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं, म्हणजे -2, x -2. म्हणजे राहुल भाऊचं वय काय मिळालं आपल्याला, राहुल भाऊचं वय मिळालं आपल्याला x -2. हा ऑप्शन कुठे बघायचा, राहुलचं आजचं वय किती, नंबर 2, x -2 हा तुमचा पर्याय. असं काही कॉम्प्लिकेटेड समीकरण बेस काही ऑप्शन्स किंवा प्रश्न असतात, यामध्ये कुठलेही तुम्ही बाय ऑप्शन तर करू शकत नाही. पहिली गोष्ट मांडणीच करावी लागेल, त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, हे असंच करावं लागेल. ठीक आहे, आणि स्टेप किती लागल्या, 1 2, ठीक आहे, 3 4, संपला विषय. 4 स्टेपमध्ये वाइंड अप झाला. ठीक आहे, चलो नेक्स्ट. नेक्स्ट वाला देखो. काय काय दिलं त्यामध्ये, आता जरा किचकट दिल्यासारखं वाटतंय, पण सोपं आहे ते, समजून घ्या. काय ते x, y आणि z हे 3 भाऊ आहेत. चला 3 भाऊ आहेत. ठीक आहे, पुढं काय दिलंय की z हा y पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, कोणतरी z आहे ना, z, तो z हा कोणापेक्षा, y पेक्षा मोठा, हे कंपल्सरी फिक्स आहे आता, कारण त्यानेच दिले प्रश्नामध्ये. z हा y पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे तेवढ्याच वर्षांनी, तो म्हणजे जो गॅप आहे ना यांच्यातला गॅप, तोच गॅप तेवढ्याच वर्षांनी y हा x पेक्षा मोठा आहे. y हा कोणापेक्षा मोठा, x पेक्षा. म्हणजे इथला आणि इथला गॅप आहे ना, हा जो गॅप आहे ना इथला, हा गॅप सेम आहे. इथं जेवढा गॅप आहे, z हा y पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे तेवढ्याच वर्षांनी y हा x पेक्षा मोठा आहे. तुम्हाला इतकं तर कळालं, z सगळ्यात मोठा आहे, 2 नंबरला y आणि 3 नंबरला x आहे, कारण z y पेक्षा मोठा आहे आणि y हा x पेक्षा मोठा आहे, आणि यांच्यातला जेवढा गॅप आहे तो गॅप सेम आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलं त्यांनी, झेडचे वय 20 वर्ष असेल. आता बघा काय काय मिळतंय, झेडचं वय 20 वर्ष असेल. ठीक आहे, पुढे काय म्हटलंय, आणि y हा x पेक्षा 5 वर्षांनी मोठा. हे तर कामच झालं गणिताचं आपल्या. y हा x पेक्षा फक्त आणि फक्त 5 वर्षांनी मोठा आहे. किती वर्षांनी मोठा आहे, 5. आधीच काय सांगितलं त्यांनी, यांचा जेवढा गॅप आहे तेवढाच गॅप यांचा पण असणार आहे. मग इथं 5चा गॅप आहे, तर इथं सुद्धा कितीचा गॅप आहे, 5चा गॅप आहे ना. म्हणजे यांच्या वयात जर 5 ऍड केले तर 20 बनतो, बरोबर का. मग आता तुम्ही मला सांगा, मी कुठलंही समीकरण मांडण्यापेक्षा हे तोंडी काढू. हा पुढचा प्रश्न वेगळा आहे, आणि तो प्रश्न वेगळा म्हणजे पर्सेंटेजमध्ये गेलाय. तो आपण पर्सेंटेज चॅप्टरमध्ये आपण अजून डिटेलमध्ये पॉईंटवाले गणितं पाहू. पण सध्या ह्यात तुम्हाला अंडरस्टँडिंग काय करायची, इथं 5चा गॅप आहे, इथे 5चा गॅप आहे. कसं कळलं ते, त्याने दिलं ना सरळ, झेडचे वय 20 वर्षे, ते लिहिल्यानंतर पुढे वाचा. आणि y हा x पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, y हा x पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. x मध्ये 5 ऍड केले तर y मिळणार आहे, आणि हा 5चा गॅप असेल तर हा पण 5चा गॅप आहे, कारण त्यानेच म्हटलंय ना, z हा y पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे तेवढ्याच वर्षांनी y हा x पेक्षा मोठा आहे. त्यामुळे इथेही 5चा गॅप, तिथेही 5चा गॅप. आता तुम्ही कॉमन सेन्स लावायचा, झेडची किंमत 20 आहे, हे लहान पाहिजे याच्यापेक्षा, गॅप कितीचा, 5चा. आता इथे 15 करा, बघा 15 आणि 5 20 आला. आता हे 15 आणि 5 मध्ये इथून थोडं 5 कमी करा परत एकदा, इथे किती आला, 10 आला. चेक करून घ्या सगळ्यांनी, चला पटापट. 10 अधिक 5 15, 15 अधिक 5 20. हे फक्त बेसिक आहे, हे तुम्हाला लोकांना ॲक्च्युअलमध्ये हे तोंडी करायचं होतं. तोंडी, हे तुम्हाला सगळं तोंडी करायचं होतं. तुम्हाला किमती मिळाल्या, z = 20, y = 15 आणि x = 10. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्न विचारलाय, तर y हा x पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे. आता थोडंसं पर्सेंटेजचा एक फॉर्म्युला तो इथे मला सांगावा लागेल. पर्सेंटेज चॅप्टरमध्ये आपण वेगळं पाहूच त्याला, परंतु इथे सध्या आलंय तर सोडू शकत नाही आपण त्याला, कारण तुम्हाला वयवारीमधलाच प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि असे वयवारी तुम्हाला लोकांना रेशो प्रोपोर्शनमध्ये येतं, पर्सेंटेजमध्ये येतं, एक्स आणि XY समीकरणात येतं. हा वयवारी काय एकच चॅप्टर नाही, तो 3-4 चॅप्टर मिक्स होऊन एक चॅप्टर तयार झालेला, तो लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे ते कुठं कुठे येते तुम्हाला कळत जाईल पुढे ते. मग आता हे सगळं केल्यानंतर y हा x पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे, बघा त्याने काय म्हटलंय, y हा x पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला फॉर्म्युला सांगतो काय ते ऐका. तर एवढंच करायचं, दोघांच्या मधला फरक घ्यायचा, भागिले सगळ्यात बेस्ट व्या कोणापेक्षा, ठीक आहे,
आणि गुणिले काय करायचं 100. हा आपला फॉर्म्युला आहे, हा कुठल्या पुस्तकातला नाही, आपल्याच पुस्तकातला आणि आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे. फरक घ्यायचा, कोणाचा फरक घ्यायचा, एक्स आणि वाय मधला फरक घ्यायचा. चला, एक्सची किंमत 10 आहे, वायची किंमत 15 आहे आणि तुम्हाला ऑलरेडी फरक दिला त्याने 5 वर्षांनी मोठा, 5चा गॅप आहे ना, बरोबर का. मी तुम्हाला लिहून दाखवतो वाटलं तर. वाय आणि एक्स मधला फरक 15 वजा 10, मी लिहून दाखवतो. 15 वजा 10 हा त्यांच्या दोघातला फरक आहे, भागिले कोणापेक्षा, वाय हा एक्स पेक्षा, मी ते लिहून दाखवतो, एक्स पेक्षा, म्हणजे आयुष्यभर विसरणार नाही, गुणिले किती 100. आता यात आपण काय करणार, किमती टाकणार. कशा किमती टाकणार बघा. आता पहिली गोष्ट, 15 मधून 10 गेले, इथं 5 आला, भागिले एक्स पेक्षा, एक्सची किंमत किती आहे 10 आहे, तर इथे आला 10, ठीक आहे, आणि गुणिले किती आहे 100. आता हे काय कोणाला कळेल ना सोडवायचं कसं, ते काय बेसिक गोष्ट आहे ती. कसं बेसिक आहे ते बघा. 5 एक 5, इथे 5 दुने 10, इथं बे एक बे, इथं बे बे पंचे 10 आणि इथं पुढचं 0. 50 गुणिले 1 म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 50% मोठा आहे. 50% मोठा आहे. 50% पर्याय क्रमांक 4. पण मी म्हणतो एवढं करण्यापेक्षा, कुठं नाही करण्यापेक्षा सरळ दिसतंय ना माणसाला, हे 10 आहे मास्तर, हे 15 आहे, हे 10चं 20 असं तर 100% मोठं असतं. 10चं 15 झालं म्हणजे 50% मोठं आहे. 10च्या 50% 5 आणि ते 5 वाढले म्हणजे 50% मोठं आहे. हा कॉमन सेन्स आहे. हे सगळं फक्त नॉनसेन्स आहे. नॉनसेन्स म्हणण्यापेक्षा ते आहे, त्याला सेन्स आहे काहीतरी, पर्सेंटेज चॅप्टरमध्ये कळेल तो आहे, तो पण सेन्स निघून जातो. त्यामुळे हे फक्त लिहून घ्या. हे आता कोणालाही कळतं, 10चं 15 झालं 50% वाढलं, बेसिक गोष्ट आहे. पण या ठिकाणी तुम्हाला 17 आणि 23 दिलं असतं तर काय केलं असतं तुम्ही लोकांनी, आपलं गप सोडवावं लागलं असतं ना. म्हणून थोडं आपलं डोकं शांत ठेवून थोडंसं याला इज्जत द्यायची, आणि इज्जत दिली की बरोबर प्रश्न सुटतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता पुढे, आता हा तर अजून भारी प्रश्न आहे. ठीक आहे, काय म्हटलं प्रश्नात बघा, माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्ष मोठा आहे. ठीक आहे, प्रश्न समजून घ्या सगळ्यांनी. माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. माझ्या बहिणीचा जन्म झाला तेव्हा माझे वडील 28 वर्षांचे होते. ठीक आहे, तसेच जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझी आई ही 26 वर्षांची होती. परत ते आई, वडील, मी आलोय, माझा भाऊ आलाय, बहीण आली, सगळंच आलंय बरं आहे का, अख्खी फॅमिली एका गणितामध्ये. पुढे म्हटलं गेलंय, माझ्या भावाचा जन्म झाला तेव्हा माझी बहीण 4 वर्षांची होती. ठीक आहे, काहीच नाही कळलं, जेवढं काय वाचलं यातलं काही कळलं नाही. मी तुम्हाला फक्त अंडरलाईन करून सांगतो कुठे पहिल्यांदा फोकस करूया आपण. ठीक आहे, यामध्ये फोकस करायचा, माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्ष मोठा आहे, याला फोकस करा. दुसरी गोष्ट, त्यानंतर पुढे बघा सगळ्यांनी, माझ्या भावाचा जन्म झाला, हे बघा सगळ्यांनी प्लीज, माझ्या भावाचा जन्म झाला तेव्हा माझी बहीण ही 4 वर्षांची होती. ठीक आहे, यातून तुम्हाला काय कळणार आहे माहिती आहे का, ही भावंडांचा क्रम कळणार आहे, सगळ्यात मोठं कोण, मग कोण आणि मग कोण, म्हणजे वाचून तुम्हाला दाखवतो बघा, एकदा बघा व्यवस्थित. माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्ष मोठा आहे, म्हणजे पहिली गोष्ट, माझा भाऊ तर माझ्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे, इथं मी असणार आहे. ठीक आहे, आणि भाऊ 3 वर्ष मोठा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, ती 3 वर्ष मोठा आहे, म्हणजे माझा भाऊ आधी जन्मला, त्याच्यानंतर मी जन्मलो, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. पुढं हे दुसरं अंडरलाईन केलं तिथे बघा सगळ्यांनी, माझ्या भावाचा जन्म झाला, भाऊ जन्मला तेव्हा माझी बहीण 4 वर्षांची होती. याचा अर्थ काय, कॉमन सेन्स ना. हे जन्मलं, ती बहीण त्याला मस्त आपली घेऊन खेळत होती मस्तपैकी, 4 वर्षाचं पोरगी होती ती. मग ती 4 वर्षांची बहीण आणि लेकरू आपलं आता जस्ट आता जन्मलेलं आहे, कोण, भाऊ. मग आता जर याचा अर्थ कळाला तुम्हाला की भावाचा जन्म झाला तेव्हा बहीण 4 वर्षांची, तर बहीण सगळ्यात मोठी पाहिजे ना घरामध्ये, बहीण सगळ्यात मोठी पाहिजे. हा कॉमन सेन्स आहे आपल्याला, बरं लक्षात घ्या की बहीण मोठी असणार आहे. मग त्यानंतर भाऊ, यांच्यामध्ये 4 वर्षांचा गॅप आहे, आणि भाऊ आणि मी आमच्यामध्ये 3 वर्षांचा गॅप आहे, हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मग आता यांच्या अकॉर्डिंगली, आता यांच्या आईवडिलांचे एजेस तुम्हाला लोकांना त्यांनी विचारलेत. क्वेश्चन खूप भारी आहे, याला कुठलंही समीकरण नाही आहे. ठीक आहे, याला फक्त अंडरस्टँडिंग आहे. अंडरस्टँडिंग कशी बघा, आता इथे मी लिहितो, इथं आई आणि या साईडला इथे वडील. आणि मुद्दाम तुम्हाला गणित समजून सांगण्यासाठी एक अंदाज लावूया आपण. तो अंदाज असा आहे, आणि तुम्हाला ते हे जे ना 3 वर्ष 4 वर्ष गॅप तो दिला प्रश्न, तो काय डबल काय सांगून काय उपयोग नाही आहे. आता तरी तुम्हाला ते लिहून ठेवतो इथं मी, बाबा भाऊ आणि मी आहे ना, आमच्यामध्ये 3 वर्षांचा गॅप आहे. ठीक आहे, आणि बहीण आणि भाऊ आहे ना, यांच्यामध्ये 4 वर्षांचा गॅप आहे. हे मी नाही म्हणत, प्रश्न म्हणतोय, प्रश्न दिलेला आहे. आपण एक असे अंडरस्टँडिंग करू, समजा बहीण 2000 साली जन्मली होती. ठीक आहे, मग त्याच्यानंतर भाऊ जो असणार आहे ना, लक्षात घ्यायचं, बहीण मोठी आहे, बहीण आधी जन्मली, मग 4 वर्षानंतर भाऊ जन्मला 2004 साली. ठीक आहे, आपण काय करतो, हे उलटं करून ठेवतो, उलटं नाही होते. 2000 साली बहीण जन्मल्यानंतर 4 वर्षांनी भाऊ जन्मतो, म्हणजे बहीण 4 वर्षाची, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, ती मोठी आहे 4 वर्षांनी. आणि मग त्यानंतर 3 वर्षांनी मी, म्हणजे 2007ला मी. ठीक आहे, हे अंडरस्टँडिंग झालीच पाहिजे. इथले वर्षाचे आकडे जेवढे मोठे तेवढा व्यक्ती लहान,
वर्षातले आकडे जेवढे मोठे तेवढा व्यक्ती लहान. एखादं पोरगं तुम्ही पेपरला गेला जन्मला 2021ला, तर तुमच्यापेक्षा लहानच आहे ना, का तुमच्याशी मोठं आहे ते? नाही ना, लहानच असणार आहे. बेसिक गोष्ट आहे ती. 2000, मग 2004, मग 2007 असलं पाहिजे. मग आता या अकॉर्डिंगली तुम्हाला लोकांना काय दिलं. आता बाकीचं जे अंडरलाईन नाही केलेला भाग आहे तो फक्त आपण बघूया. काय म्हटलं त्यांनी, माझ्या बहिणीचा जन्म झाला तेव्हा माझे वडील 28 वर्षांचे होते. माझ्या बहिणीचा जन्म झाला तेव्हा वडील होते 28 वर्षांचे, म्हणजे 2000 साली वडिलाचं वय 28 वर्ष होतं. बेसिक आहे. चला पुढे. तसेच जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझी आई ही 26 वर्षांची होती. आता माझा जन्म झाला तेव्हा आई किती वर्षांची होती? 26 वर्षांची होती. इथं 26 लिहून टाकायचं. विषय संपला. ठीक आहे. आता बेस्ट वे गणित सोडवण्याचा. 2000 साली वडिलांचं वय 28 आहे. 2004 साली वडिलांचं वय इथे 32 वर्ष होईल. आहे बेसिक. ठीक आहे. 2000 साली 28, 4 साली 32, 7 साली, आता वय तर वाढत जाणार ना, वाढलं तर कमी होत जाईल, शक्यच नाही ना, वाढत जाणार ते. आणि मग 7 साली 3 वर्ष वाढून टाका, इथं 35 करून टाका. विषय संपला. ठीक आहे. आता इथं जसा गॅप दिलाय तसाच गॅप इथं पाहिजे, सेम टू सेम. ठीक आहे. कसं? 7 साली आई 26 वर्षांची, 4 साली 3 कमी करून टाका, इथं 23. 2000 साली 4 कमी करून टाका, 19. चेक करून घ्या. 19 आणि 4 23, 23 आणि 3 26. ठीक आहे. 28 4 32, 32 आणि 3 35. ठीक आहे ना. इथं 4चा गॅप आहे बघा, चेक करून घ्या. 4चा गॅप, 4चा गॅप, इथं 3चा गॅप बघा. 23 3, 32 3. करेक्ट आहे, परफेक्ट आहे. झालं, संपलं. प्रश्न काय विचारलाय बघायचा आता. जेव्हा माझ्या भावाचा जन्म झाला, भाऊ जन्म झाला, तेव्हा माझ्या आई आणि वडिलांचे अनुक्रमे वय किती? तर आईचं वय 23 आणि वडिलाचं वय 32. 23,32 पाहिजे. 23,32. पर्याय नंबर 1. 23 32. इतकंच करायचं, जास्त डोकं लावायचं नाहीये. दॅट्स इट. चलो नेक्स्ट. अभी इसके बाद हां, आता हा वाला बघा, थोडंसं पट दिलं आणि UPSCचा प्रश्न आहे. UPSC CSAT 2015चा प्रश्न आहे. प्रश्न कसा विचारला गेलाय? एका पित्याचे वय त्याच्या पुत्राच्या वयाच्या 9 पट आहे. क्या बात आहे, लक्षात घ्या. एका पित्याचे वय त्याच्या पुत्राच्या वयाच्या, पुत्र म्हणजे आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितले, ते पुत्राला तुम्ही X मानून टाका, डोक्याला तापच नाही. ठीक आहे ना, टेन्शनच नाही कुठलं. ते पुत्र आहे ना, पुत्र म्हणजे मुलगा, पुत्राला आपण X मानून टाकूया, विषय संपून टाकू त्याचा. ठीक आहे. काय दिलंय फक्त बघू आता. पित्याचे वय, पित्याचे वय पुत्राच्या वयाच्या 9 पट आहे, म्हणजे Xच्या 9 पट म्हणजे 9X. ठीक आहे. नंतर आणि मातेचे वय, ठीक आहे, चलो मातेचे वय पुत्राच्या वयाच्या 8 पट आहे. ठीक आहे. नंतर आता मातेचे वय पुत्राच्या वयाच्या 8 पट आहे, 8X. पिता 9X, बघा पुत्र X आहे, पिता 9X आहे आणि माता 8X आहे. संपला विषय. 9 पट 8 पट. मग त्याने म्हटलंय पिता आणि माता यांच्या वयाची बेरीज 51 वर्ष आहे. अरे ठीक आहे ना, पिता आणि माता. ठीक आहे, ते लिहिलं पिता आणि माता यांच्या वयाची बेरीज 51 वर्षे. गणित संपलं इथंच, कारण पिता 9X आहे, माता 8X आहे. 9 आणि 8 17, 17 ते 51, 3 वर्ष. तोंडी नाही, लिहून दाखवतो. पिता 9X लिहून टाकायचं, इथे 9X आहे. ठीक आहे. माता किती आहे? 8X, इथे लिहून टाकायचं 8X आहे, इज इक्वल टू 51. ठीक आहे. बरं, 9 आणि आता दोन्हीकडे X आहे म्हणजे बेरीज होते. इथं X आणि Y असतं तर बेरीज झाली नसती, गणित थांबला असतं इथंच, पण बेरीज होते. योगा खूप चांगला आहे. 9 आणि 8 किती? 17. 17X बरोबर 51 असेल तर X बरोबर 17चा पाडा पाठ पाहिजे, नाही तर घरी जायचं सरळ. 17च्या पाड्यावर 17 ते 51, इथं 3 आला. ठीक आहे. सो X इक्वल टू 3 जर येत असेल, तुम्हाला विचारलं तेच की पुत्राचे वय किती, तर ठीक आहे ना, मग पुत्र X आहे, X म्हणजे 3 आहे, संपला विषय. सो पुत्राचं वय तुमचं आलं 3 वर्ष, विषय संपला. तर 3 पर्याय क्रमांक 4ला आहे. ठीक आहे. नाही तर 3 चुकून 3 नंबरला गोळा मारून याल, तर बघायचं ऑप्शन चेक करायचा काय दिलाय तो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पिताचं आणि माताचं विचारलं तर इथे 3X तुम्हाला भेटलेलं आहे, मग इथे 9 ते 1 27 आणि इथं 8 त्रिक 24 जर पाहिजे असेल तर, नाही तर संपलं गणित असं पण इथं. ठीक आहे. चलो उसके बाद याला 2.5 मार्क होते, बरं बेसिक होतं ते. आता हा प्रश्न पण थोडासा भारी आहे. प्रश्न बघून घ्या. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. ठीक आहे. आता 1/3 आहे ना, मुलाचं वय वडिलाचे 1/3, मग त्यांचा जर भाग दिला तर 1/3 आला पाहिजे. 1/3 भाग आपण चेक करू ऑप्शन्समध्ये, चेक करा सगळ्यांनी. 12 36 आहे, हे बघा लक्षात घ्या. 12 1 12, 12 त्रिक 36 आहे का 1/3? इथं अजून चेक करू आपण. चला इथं 20 20 1 20, इथं 20 2 40, एक 1/2 झालं, चुकीचं आहे. चला 8 1 8, इथं 8 त्रिक 24, इथं पण येते 2 ठिकाणी 1/3 आलं. म्हणजे तुम्हाला ते मागे डाऊट होतं ना की सर 2 ऑप्शनला असं तर काय करायचं? काही नाही, दुसरी कंडिशन चेक करायची. असो, बघू आपण ते. इथं बघा सगळ्यांनी, 17 आणि 44 भागच जात नाही. 17चा पाडा तर पहिला पाठ पाहिजे, आणि 17 पाड्यामध्ये 44 येणार कसा? शक्यच नाही ना तो. सो हे तर नाहीच नाही, शक्यच नाही, भागच जात नाही तिकडं. सो
दोन ठिकाणी एकाच 3चा 1/3 रेशो दिसतोय तुम्हाला लोकांना. मग पुढे काय म्हटलं गेलंय, पुढे म्हटलं गेलंय 12 वर्षानंतर. आता काय करायचं बघा, 12 वर्षानंतर इथे 12 मध्ये 12 ऍड करून टाकायचे. 12 12 किती आला, 24 आला. ठीक आहे. आणि इथं पण 12 ऍड करून टाकायचे. 12 36 आणि 12 किती आला, 48 आलं. चला 12 वर्षानंतर आपण इथे ऍड करून टाकलं. आता हा ऑप्शन गेला आणि तो पण ऑप्शन गेला, इथं राहिला. आता याला इथं पण करून टाका. चला 12 ऍड करून टाकले आपण. 12 आणि 8 किती आला, 20 आला. कॉमा 24 मध्ये 12 ऍड करून टाका. चला 24 आणि 12 किती आला, 36 आला. हा, नंतर काय होते बघा, त्याने असं म्हटलंय मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या निम्म म्हणजे 1/2. बरं, 1/2. आता तुम्हीच बघा 1/2 कुठं बनतंय, 1/2 कुठं बनतंय बघा. इथं बघा 24 1 24, 24 2 48, 1/2. 1/2 झालं. इथे बघा सगळ्यांनी 20 36 20च्या पाड्या 36 नाहीच आहे. भाग द्यायचा असं तर देऊ शकता 4च्या पाड्याने. 4 5 20 आणि ते 4 9 36, इथे 5 9. 1/2 पाहिजे का 5/9 पाहिजे तुम्ही ठरवा. तर उत्तर 1/2 पाहिजे. पर्याय नंबर 1 आहे. गणित संपलं. या पद्धतीने करू शकता. आणि त्या बेसिक आहे ना, ऑप्शनने करायला काय अवघड आहे. म्हणजे दिलेल्या वेळेपेक्षा ऑलमोस्ट तुम्हाला 1 मिनिटाचा जर आपण जर रेशो ठेवला, 1 मिनिटात एक गणित करायचं आहे, तो ऑप्शनने ह्या पद्धतीने केला की त्या अर्ध्या मिनिटात पण होऊ शकतं. ठीक आहे. सो परफेक्ट करा, फक्त काही गडबड नको आहे. 2दा 3दा व्हिडिओ पहा, वाटलं तर डबल पहा, सोपं होतं. आता पुढचा प्रश्न बघा सगळ्यांनी. हा थोडासा डिफिकल्ट आहे प्रश्न, पहिलं क्लिअर करतो. प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, थोडा डिफिकल्ट, जास्त नाही आहे. काय प्रश्न कधीच आहे, ASO मुख्य 2019चा प्रश्न आहे. ठीक आहे. एकदम समजून घ्या, व्यवस्थितपणे बघून घ्या. वडिलांचे सध्याचे वय, ठीक आहे, मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय, वडिलांचं सध्याचं वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. ठीक आहे. आपण ते एकदा समजून घेऊ बाबा, काय नेमकं ते. तो मोठा मुलगा आहे ना, पहिल्यांदा त्या मोठ्या मुलाला आपण X म्हणूया. तुम्ही समजून घ्यायचे, मोठ्या मुलाला आपण X म्हणूया. ठीक आहे. काय काय मानायचंय ते पहिलं क्लिअर करून घ्या. मोठ्या मुलाला आपण X मानूया. ठीक आहे. नंतर त्याने म्हटलंय वडिलांचं वय, इथं वडील लिहूया आपण. वडिलांचं वय वडिलांचे सध्याचं वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. मोठ्या मुलाला आपण X मानलेलं आहे, वडिलाचं वय त्याच्या दुप्पट आहे म्हणजे 2X. बेसिक आहे. मोठा मुलगा 20 वर्षाचा, तर वडील 20 दुने 40चे, जे काय असेल ते असेल. ठीक आहे. तो 30चा तर 30 दुने ते 60, वाटेवर जे काय असेल ते. पुढे काय म्हटलं गेलंय, दुप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय, किती वर्षानंतर, 10 वर्षानंतर वडिलांचे वय हे धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. ठीक आहे. आता एकदा समजून घ्या सगळ्यांनी. 10 वर्षाच्या नंतर, आता धाकटा मुलगा जो आहे ना, धाकटा मुलगा, अभि जो धाकटा मुलगा आहे याचं आणि त्या मोठ्या मुलाचं सध्या काय कंपॅरिझन काय कळत नाही आपल्याला. सध्या कंपॅरिझन सध्या कळत नाहीये. ठीक आहे. आणि एक तुम्ही जर पुढे वाचलं तर कळू शकतं. बरं, मी तुम्हाला ते सांगतो. काय करू आपण, टेम्पररी एक वाक्य आपण तेवढं स्किप करूया, म्हणजे कळू शकतं. बरं, तुमची मर्जी, फक्त बघा काय ते. जर त्यांच्या 2 मुलांच्या वयात 15 वर्षाचे अंतर आहे. ठीक आहे. एक कॉमन सेन्स माणसाला पाहिजे. मोठ्या मुलाला आपण जर X मानला असेल, ठीक आहे, आणि त्या 2 मुलांमध्ये मोठा मुलगा आणि छोटा मुलगा यांच्यात 15 वर्षांचा गॅप असेल, तर मोठ्या मुलाच्या वयापेक्षा ह्याला 15 कमी पाहिजेत बारक्याला. मोठा मुलगा जर 20 वर्षाचा असेल तर 20 मधून 15 गेलं की त्याला बाबा नव्हते 5 आला फक्त, म्हणजे 15 कमी करून टाकायचे. जर मोठ्या मुलाचं वय आपण X मानलं असेल तर धाकट्या मुलाचं वय असणार आहे काय माहिती आहे का, X वजा 15. चला, हे X वजा 15 आहे. मोठ्या मुलाचं वय X आहे, वडिलाचं वय 2X आहे. सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडल्यात मी. ठीक आहे. एकदम बेसिक गोष्टीत. मोठा मुलगा X वर्षाचा, वडील मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट 2X. धाकटा मुलगा आणि मोठ्या मुलामध्ये 15 वर्षांचा गॅप आहे. मोठा मुलगा जेवढ्या वयाचा असेल त्यातून 15 कमी केले की तुम्हाला धाकटे भेटून जाईल. विषय संपला. हा, आता ते मधलं जे सोडलं होतं, स्किप केलं, ते वाचतो परत. 10 वर्षाच्या नंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. ठीक आहे. 10 वर्षानंतर कंडिशन आता ती 10 वर्षानंतर, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ही वडिलांचं वय बघा, लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. कोणाचं वय, वडिलांचं वय कोणाच्या, धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट. जो कोणी धाकटा आहे ना त्याच्या तिप्पट होईल. आता आपण काय करणार आहे, लक्षात घ्यायचंय, आपण 10 वर्षानंतरची वय मांडणार आहे. ह्यात गडबड होणार. 10 वर्षानंतर म्हणजे 10 प्लस करून मांडणार आहे, हे लक्षात घ्यायचं. वडिलांचं वय सध्या 2X आहे. 2X मध्ये 10 वाढवावे लागतील. 2X अधिक 10 इक्वल टू, जे धाकटं पोरग आहे, धाकट्या पोराचं वय X वजा 15 आपण ऑलरेडी पहिलं डिसाईड करून ठेवले. -15 का केलं कळलं ना, ते मोठ्या मुलापेक्षा
हे बारकं पोरगं 15 वर्ष लहान पाहिजे, ठीक आहे, म्हणून x-15 केलं, ह्याला +15 केलं की ते बारकंच मोठं होऊन जाईल बरं, लक्षात घ्या. मग ते मायनस करायचं म्हणजे बारक्या पोराचं वय कमी दाखवायचं. x-15 आपण घेतलंय. तर आता एक लक्षात घ्यायचं, 10 वर्षानंतर तुम्ही चाललायत ना, मग आता 10 वर्षानंतर तुम्ही इथे गडबड करणार आहे 100%. काय गडबड करणार तुम्हाला ते क्लिअर करून दाखवतो. आज x-15 आहे, हे आजचं आहे सगळे, ह्या कॉलममध्ये सगळं मी आजचं लिहिलेलं आहे. 10 वर्षानंतर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा मांडणी कशी करते फक्त एकदा बघा. x-15 मध्ये तुम्हा लोकांना कंपल्सरी 10 वर्ष ऍड करून जावं लागेल. मग ते 10 वर्ष ऍड करून मग त्याला तिप्पट करायचे. हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला इथे 100% विकेट पाडणार आहे, ठीक आहे. नीट करायचं. आता पहिलं बघा, 2x चा 2x, 10चं 10 इक्वल टू एक्स. आता इथं बघा सगळ्यांनी, तुम्हाला 10 वेळा आतापर्यंत सांगून झालं माझं. -15 अधिक 10 आहे. नीट बघा सगळ्यांनी. एक्स आता इथे काय होईल बघा, -15 अधिक 10 यांची वजाबाकी होईल. 15तून 10 गेलं 5 आलं आणि -5 येईल, तर -5 आणि इथं गुणिले 3 आहे. हे समीकरण सोडवायचं, एक्सची किंमत काढायची. एक्सची किंमत काढलं, कोणाचं वय विचारलंय, मोठ्या मुलाचं का वडिलाचं का धाकट्या मुलाचं, ते चेक करायचं. आपण याला सॉल्व्ह करू. आता विषय संपला गणिताचा. 2x अधिक 10 बरोबर 3 ने गुणा. 3x इथे 5 की त्याला 15 आला. चला एकदम बेसिक आहे. ह्या 2x ला तिकडे पाठवा, -15 ला इकडे आणला की तो +15 बनतो. हे आयुष्यात विसरू नका कधी. हा इकडे येणार आहे. चला, तो 10चा 10 तिकडून -15 इकडे आला, तो थाटामध्ये +15 झाला. तिकडे आधीपासून 3x आहे, तिकडेच बसलाय. हा 2x तिकडे घेऊन गेलो आपण, तो होणार -2x. कलर चेंजिंग कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवते, चेक करून घ्या. ज्याने जागा बदलली त्याचा मी कलरही चेंज केला आणि त्याचं मी चिन्हही चेंज करून टाकलं. आणि हे 10 आणि 15 किती आलं, ते 25 आला. आणि 3x म्हणून 2x गेलं, इथं फक्त x राहिला. एक्सची किंमत आली 25. एक्सची किंमत आली 25. आणि जसं एक्स तुम्हाला 25 मिळालं, तुम्हाला प्रश्न विचारला होता काय, तर वडिलांचं आजचं वय किती. तर प्लीज 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 तुम्ही इथं वडिलांच्या वयामध्ये फोकस करायचं. एक्सची किंमत जर 25 असेल तर तुम्ही लोकांनी इथं सिम्पली एवढंच करायचं, 2 गुणिले 25 म्हणजे उत्तर असेल तुमचं 50 वर्ष. तर वय असेल त्या वडिलांचं 50 वर्ष. जर तुम्हाला धाकट्या पोराचं वय विचारलं तर ते 25 मधून 15 गेलं 10 वर्ष. आणि 25 कोणाचं वय, तर मोठ्या पोराचं वय x = 25 आहे. मग तुम्हाला हेही मिळते, हेही मिळते आणि हेही मिळते. आयोगाला जे विचार असते ते विचारू द्या. आणि प्रश्न विचारला गेलाय ASOच्या मुख्य 2019च्या परीक्षेमध्ये, एकदम लेटेस्ट प्रश्न आहे आम्हाला, लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. आता थोडासा किचकट प्रश्न म्हणतो आपण. किचकट का ते कळेल तुम्हाला लोकांना. बघा आता एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं मी जे काय बोलतोय. हा प्रश्न आला ASOच्या पूर्व परीक्षेत 2015 मध्ये, ठीक आहे. प्रश्न जरी 5 वर्ष 6 वर्ष जुना दिसत असेल तरी प्रश्न खूप चांगला आहे बरं, लक्षात घ्या. फक्त सरासरी म्हणजे तुम्हाला लोकांना पहिलं हा चॅप्टर ऍक्च्युली पुढचा आहे, पण हा चॅप्टर येण्याच्या आधी तुम्हाला लोकांना हा शेवटचा मुद्दाम प्रश्न वयवारीत घेतलेला आहे. कारण इथे तुम्हाला मी बेसिक कन्सेप्ट सांगितले की तुम्हाला तिथे जड जाणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. सो काय दिलं बघा, दिव्या, राजा, बानो आणि मीता. कोण कोण दिलं बघा ते, दिव्या, राजा, त्यानंतर बानो आणि कोणतरी मीता, ठीक आहे. यांचे सरासरी वय 5 वर्ष. आता सरासरी म्हणजे काय, तर सरासरी म्हणजे यांच्या वयाची बेरीज करून किती लोक आहेत, 1 2 3 आणि 4, ह्या 4 ने ह्याला भाग द्यायचा म्हणजे सरासरी. 4 ने भाग दिल्यावर याचं उत्तर काय येते, 5 वर्ष येते. तर इथे 5 दाखवायचं. बघा किती सिंपल आहे, एकदम साधं सरळ आहे. दाखवलं. आता बघा हा 4 तिकडे घेऊन जायचा. बघा कसं कसं ते, दिव्या, राज, बानो, मीता = 4 पंचे किती आला, 20. सरासरीमध्ये हे आपण सगळं करणार आहोत म्हणून आत्ताच क्लिअर करून घेते. बरं, यांच्यात कोणाकोणाची वय दिली ते मी लिहून टाकतो. चला पहिलं ते तुम्हाला दिले, दिव्याचं वय काय तुम्हाला दिलंच नाही त्याने, बाकीचे तुम्हाला वय दिले तर त्याने काय दिलं. चला बघा वाचा. राजचे वय 2 वर्ष, बिंदास. बानो 6 वर्ष, क्या बात आहे. पुढे मीता 7 वर्ष. बघा 2 6 7, राज 2, बानो 6 आणि मीता 7 आणि = काय ते 20 आधीपासूनच आहे. क्या बात आहे. संपलं गणित, संपलं तिकडे. आता दिव्याचं दिव्या फिक्स आहे. 6 2 8 8 7 की त्याला तो 15. इथे काय बनलं, त्यांची बेरीज 15 बनली. 15 = 20 वॉटेवर. 15 तिकडे गेला. सो D = मी आता इथून पुढे एवढ्या स्टेप काय दाखवायची गरज नाहीये, ते टाइमपास नको करायला. 15 तिकडे गेला, 20 मधून 15 गेला, आलं 5. तुम्हाला D ची किंमत मिळाली 5 वर्ष. D म्हणजे दिव्या. दिव्याचं वय तुम्हाला मिळालं 5 वर्ष, जे आपण आता सोडून काढलं, ठीक आहे. याचा उपयोग तुम्हाला पुढे होणारच आहे, ठीक आहे. आता पुढे बघू आपण काय दिलंय. आता पुढे दिव्या, दिव्याचा D, त्यानंतर तिची चुलत बहीण नयना, नयना, ठीक आहे, प्लस नयनाचा भाऊ निशी, निशी यांना लिहितो बरं, मला लक्षात आलं, निशी. त्यानंतर तिची दुसरी चुलत बहीण प्रीती. चला इथं प्रीतीचं P लिहिलं, क्या बात आहे. चला पुढे प्लस तिचा जुळा भाऊ सौम्य. हे जरा महत्वाचं आहे बरं, जुळा भाऊ आणि ती ह्या दोघींचं वय सारखं असणार आहे. तिचा जुळा भाऊ कोणाचा, प्रीतीचा, बरं लक्षात घ्यायचं. चुलत बहीण प्रीती, तिचा जुळा भाऊ सौम्य, म्हणजे ते वाक्य लिंक करत गेले ते लोक. तिचा जुळा भाऊ कोण, सौम्य.
हे दोघांचं वय सारखं असलं पाहिजे, पहिलंच क्लिअर करतोय. ते जुळे आहेत दोघं जण. ठीक आहे, पुढे. आणि तिचा धाकटा भाऊ गुड्डू. धाकटा भाऊ गुड्डू. किती लोक झाले बा, काउंट करा. 1 2 3 4 5 6. यांची सरासरी दिली त्याने, म्हणून 6ने भाग देतो मी. काय दिले? यांची सरासरी 10 वर्षे. 10 वर्ष म्हणून भागिले 6 केलं, इक्वल टू 10. आता ह्याला आपण करणार आहे सॉल्व करताना फक्त पहिले क्लिअर करून घेतो. हे डीचं डी, एनचं एन. एन आहे म्हणजे निशी, ते फक्त नावं बघत चला. हे दोघांकडे माहिती आहे ना, दोघांचं वय सेम असलं पाहिजे ना, कारण ते जुळे भाऊ आहेत ना. आणि 6 तिकडे गेला, 10 किती आला? 60 आला. आता किमती टाकू आपण त्याच्यामध्ये. कोणाकोणाच्या किमती माहिती आहेत बघा आपल्याला. आपल्याला डी दिव्या माहिती 5 वर्ष, इथे 5 वर्ष लिहिलं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला एन दिलंय का बघा, इथं वाचा पुढे काय दिलंय. निशी दिलंय 18, प्रीती दिलंय 6, गुड्डू दिला 1. ठीक आहे, आपल्याला एन नाही दिलं. एन म्हणजे कोण? आपल्याला ते विचारलं नयना. नयनाचं वय किती? तुम्हाला लोकांना नयनाचं वय तुम्हाला लोकांना काढायचं आहे. तर नयनाचं तुम्हाला दिलंच नाही त्यांनी, बाकीचं दिलं तेवढं भरून घेऊ आपण. निशीचं वय किती? 18 वर्ष. 18 वर्ष 18 वर्ष. ठीक आहे, आता एक मिनिट. ते इथं प्रीतीचं काय होतं बघा, ते चुलत बहीण प्रीती, तिचा जुळा भाऊ सौम्य. प्रीतीचा जुळा भाऊ सौम्य, बरं लक्षात घ्या. प्रीतीचा जुळा भाऊ कोण? सौम्य. तर प्रीतीचं वय किती? 6 वर्ष. तर प्रीती पण 6 आणि सौम्य पण 6, कारण हे लोक कसे आहेत? तर जुळेत, दोघं जुळेत. ठीक आहे, आणि त्यानंतर गुड्डू किती? गुड्डू 1 वर्षाचा. 1 इज इक्वल टू किती आहे? इक्वल टू 60 आहे. आता आपण याला सॉल्व करणार आहे. काहीच नाही याच्यामध्ये, बेसिक आहे. हे नयना फिक्स ठेवलं आपण. आता ॲडिशन करायची. हे 18 आणि 5 काय आलं? 23. 23 आणि 6 आला 29. 29 आला 35. 35 आणि 1 आला 36. इथं बेरीज झाली 36. आणि इज इक्वल टू पलीकडे किती आहे? 60 आहे. आता हा 36 तिकडे घेऊन जायचा, तुम्हाला नयनाचं वय मिळून जाईल. 60 वजा 36 करून टाका. उत्तर काय येते? 24 वर्ष. सो 24 आपला ऑप्शन आहे का? तर 24 आपला ऑप्शन आहे 100%. पर्याय क्रमांक 4. आत्तापर्यंतच्या गणितामध्ये थोडं किचकट गणित होतं, परंतु क्वेश्चन भारी होता. आणि ते तुम्हाला लोकांना सगळ्यात मोठा ट्विस्ट कुठे? हे जोपर्यंत सौम्याचं वय तुम्हाला कळत नाही की तो जुळा भाऊ असल्यामुळं हे दोघं 6 घ्यायचेत. कारण अनेक लोक इथंच फसून थांबतात, बाबा 6 कसं काय आलं, कसं माहिती घ्यायचं काय, कारण सौम्याचं नावच नाही पुढं वयामध्ये. बघा ना, चेक करा. पण एक हिंट अशी होती, तिचा जुळा भाऊ सौम्य. ठीक आहे, हे त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होतं की दोघांचं वय कसं घ्यायचंय? सारखं घ्यायचंय. ठीक आहे, दॅट्स इट. विषय संपलायचा. या पद्धतीने सगळी गणितं करा. अजून जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर आपली पुस्तकं तर आहेतच, पुस्तकं ऑर्डर करा, मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. धन्यवाद.